बघा इयत्ता 6वीचा आपण 4था धडा शिकणार आहोत आज पॅटर्न. काय नाव आहे धड्याचं? पॅटर्न. म्हणजे काय? संख्या मालिका. काय म्हणायचं त्याला मराठीमध्ये? संख्येचा क्रम कसा कसा असतो. तर त्यासाठी आपल्याला आधी संख्यांचे प्रकार माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? संख्यांचे प्रकार. तर मी इथं फळ्यावर माहिती लिहून दिलेली आहे. तर संख्यांचे प्रकार आपण 5वी स्कॉलरशिपला सगळं शिकलोय. ताट बसायचे, समृद्धी समोर लक्ष, हाताची घडी. कुणीच खाली वाकून बघायचं नाही कारण तुमचं लक्ष सगळं फळ्यावर पाहिजे. श्रेया चल लवकर. बघा गेल्या वर्षी स्कॉलरशिपला आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या आणि घन संख्या हे सगळं बघितलेलं आहे. त्याचं आपण रिव्हिजन करणार आहोत. थोडक्यात काय करणार आहोत? रिव्हिजन. आता बघा पहिल्यांदा मी इथे लिहिलंय इव्हन नंबर. म्हणा सगळ्यांनी इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय माहिती तुम्हाला? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असतात ती संपूर्ण संख्या समसंख्या असते. त्यालाच इंग्लिश मध्ये फक्त म्हणायचं इव्हन नंबर. काय म्हणायचं? इव्हन नंबर. त्याच्या विरुद्ध विषम संख्या. विषम संख्या म्हणजे मराठीत माहिती तुम्हाला? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 असतात ती संपूर्ण संख्या काय असते? विषम असते. आणि विषम संख्येला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? ऑड नंबर. म्हणा सगळ्यांनी ऑड नंबर. इव्हन म्हणजे सम, ऑड म्हणजे विषम. इथपर्यंत समजलं? त्याच्यानंतरची पुढची संख्या बघायची आपल्याला प्राईम नंबर. आता प्राईम म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तुम्हाला माहिती मूळ संख्या म्हणजे काय? सांगा. ज्या संख्येचा फक्त तीच संख्या आणि 1 एवढाच अवयव असतो, दुसरा अवयव नसतो, तिला आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा बेक बे, 3 एके 3, 5 एके 5, 7 एके 7. 7 ची फोड होते का? 5 ची फोड होते का? बरोबर आहे की नाही? 2 ची फोड होते का? पण आता उदाहरणार्थ 4 घेतला आपण. 4 ची फोड करा बरं. 2 गुणिले 2 म्हणजे 4 चे अवयव काय झाले? 1 सोडून 2 पण अवयव आहेत त्याचा. 2 गुणिले 2 म्हणजे ज्या संख्येची फोड होत नाही त्याला फक्त 1 आणि तीच संख्या असते, ती संख्या झाली मूळ. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. काय? प्राईम नंबर. बरोबर का? त्यानंतर मूळ संख्या झाल्यावर आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येची फोड होते, ज्या संख्येचा 1 आणि ती संख्या सोडून अजून अवयव असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण घेऊया 6. 6 जर बघितला आपण तर 6 एके 6, 2 त्रिक 6 म्हणजे 1 सोडून अजून 2 न पण 6 ला भाग जातो, 2 त्रिक 6. 3 न पण 6 ला भाग जातो, 3 दुने 6. म्हणजे 1 सोडून ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या म्हणजे त्या संख्येचे अवयव झाले. मग 1 सोडून जेवढे पण संख्यांनी भाग जातो त्या सगळ्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. 1 पेक्षा जर जास्त अवयव असतील, 1 सोडून अजून जास्त जर अवयव त्या संख्येचे असतील तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या. आणि संयुक्त संख्येला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? कंपोजिट नंबर. म्हणा सगळ्यांनी कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. इव्हन नंबर. इव्हन नंबर. ऑड नंबर. ऑड नंबर. प्राईम नंबर. प्राईम नंबर. कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. आता पुढे आपल्याला बघायचे ट्विन प्राईम नंबर. ट्विन म्हणजे दोन, जोड. ट्विन म्हणजे आपण म्हणतो ना ट्विन्स येते म्हणजे जुळे, जोड. हे की नाही? मग आपण शिकलो गेल्या वर्षी जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजे काय? मूळच संख्या, फक्त त्या दोघांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा. म्हणजे आता उदाहरणार्थ 3 घेतलं आणि 5 घेतलं तर 3 ही मूळ आहे, 5 ही मूळ आहे. पण 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. उदाहरणार्थ बघा आता 11 आणि 13. 11 ही संख्या काय आहे? मूळ आहे. 13 ही संख्या काय आहे? मूळ आहे. कारण 13 ला फक्त 1 शिवाय कुठल्या संख्येने भाग जात नाही. 13 ला 13 शिवाय भाग जात नाही म्हणून ती मूळ संख्या आहे. मग 11 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? बघा ना 11, 12, 13 कितीचा फरक आहे? 11 आणि 2
13. म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्याला आपण म्हणतो जोडमूळ संख्या. काय म्हणतो? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्येला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? ट्विन प्राइम्स नंबर. म्हणा ट्विन प्राइम्स नंबर. ट्विन प्राइम्स नंबर. किती जणांना समजलं? इथपर्यंत समजलं? हे पाठ करायचे आपल्याला, समजून घ्यायचे आणि पाठ करायचे. संख्या कुठली आहे लगेच ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर आपण शिकलो होतो सहमूळ संख्या. मी चार्ट करून ठेवले होते बघा, आठवते का तुम्हाला? सगळी गणिताचे चार्ट होते आपले वर्गामध्ये. मग सहमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन संख्यांमध्ये जेव्हा आपण त्याची फोड करताना फक्त एक हा समान अवयव असतो. एक हा समान. उदाहरणार्थ बघा 2. आता 2 ची जर फोड केली आपण तर काय होतं? 2 गुणुले 1 ही झाली 2 ची फोड. म्हणजे किती? 2. बेक बेक. आणि 3 गुणुले ही 3 ची फोड झाली. 3 एके 3. मग ह्या दोघांमध्ये कुठला अवयव समान आहे? समान कुठला अंक आहे? 1. मग ज्या दोन संख्यांमध्ये, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक हा समान अवयव असतो, इकडे पण एक आहे आणि इकडे पण एक आहे, त्या संख्यांना म्हणजे ह्या 2 ला आणि 3 ला म्हणायचं सहमूळ संख्या. आणि सहमूळ संख्येला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? को-प्राइम नंबर. म्हणा को-प्राइम नंबर. को-प्राइम नंबर सहमूळ संख्या. को-प्राइम नंबर सहमूळ संख्या. को नाही, को. को. प्राइम म्हणजे मूळ आणि त्याला जोडणं सह. को-प्राइम नंबर. को-प्राइम नंबर. त्याच्यानंतर बघा विरहांक संख्या. म्हणा सगळ्यांनी विरहांक संख्या. विरहांकाचे स्पेलिंग आहे विरहांक नंबर्स. विरहांक नंबर्स. म्हणा विरहांक नंबर. म्हणजे काय? तर ज्या संख्या म्हणजे मागच्या दोन संख्यांची बेरीज असते. म्हणजे आता समजा ह्या दोन संख्या मागच्या आहे, याच्या मागे कोण आहे? 0 आणि 1. मग 0 आणि 1 ची जर बेरीज केली तर किती उत्तर येतं? 1. म्हणजे हे काय आहे? विरहांक संख्या आहे. आता बघा 1 आणि 2. 1 आणि 2 म्हणजे मागच्या जर दोन संख्यांची बेरीज केली तर ही पुढची जी आहे ती विरहांक संख्या आहे. म्हणजे 3 म्हणजे मागच्या दोन संख्यांची बेरीज आली पाहिजे. मग मागच्या संख्या कोण आहे 3 च्या? 1 आणि 2. मग 1 आणि 2 किती? 3. म्हणजे विरहांक संख्या म्हणजे काय? तर मागील दोन संख्यांची बेरीज म्हणजे त्याला म्हणायचं विरहांक संख्या. हे आपण शिकलो नव्हतं बघा, ह्या वर्षी 6वी ला आहे. ह्या वर्षी 6वीच्या नवीन पुस्तकामध्ये विरहांक संख्या हा टॉपिक नवीन आलेला आहे. गेल्या वर्षी आपण शिकलेलो नव्हतो. हे समजलं? विरहांक मागच्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे काय? विरहांक संख्या. उत्तर द्या पटपट. यानंतर त्रिकोणी संख्या शिकलो आपण. ट्रायंग्युलर नंबर्स. म्हणा ट्रायंग्युलर नंबर. ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणी संख्या. म्हणा ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे एक म्हणजे काय करतो? ज्या संख्येची मांडणी आपण त्रिकोणाच्या रूपात करू शकतो. बरोबर का? आता एक ही त्रिकोणी. आता 3 ची मांडणी करा बरं. त्रिकोण करायचं त्या आकृतीवर. म्हणजे 3 म्हणजे 3 ठिपके. जर त्याचा त्रिकोण बनला त्या 3 ठिपक्यांचा तर त्याला त्रिकोणी संख्या म्हणायचं. म्हणजे आता मी जर समजा अशी ठिपके मांडली तर त्रिकोणाची आकृती तयार झाली का? झाली. म्हणून ते 3 म्हणजे त्रिकोणी संख्या आहे. कळलं का? आता इथं 6 घेतले. मग 6 ची त्रिकोणाच्या रूपात मांडणी करा. कशी करणार? खाली किती ठिपके घेणार? बघा मी करून दाखवते. 1 2 3 1 2 आणि 1. झाले का रे ठिपके 6? 1 2 3 4 5 6. म्हणजे ह्याचा आकार त्रिकोणी झाला का? म्हणजे 6 ही संख्या त्रिकोणी. म्हणजे ज्या संख्येची त्रिकोणाच्या रूपात मांडणी करता येते त्या संख्यांना आपण काय म्हणतो? त्रिकोणी संख्या. आणि इथं 10 दिले. 10 ठिपके जर तुम्ही त्रिकोणाच्या रूपात मांडायचे म्हणले तर खाली किती घ्यावे लागतील रे? बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आले का त्रिकोण? बघा 10 ठिपके झाले पाहिजे तर त्याचा आकार त्रिकोणी झाला पाहिजे. झाला का त्रिकोण? म्हणून त्याला त्रिकोणी संख्या म्हणायचं. 10च का? कारण 10 ठिपके जर आपण खाली जर किती घेतले? 1 2 3 4 घेतले, त्याच्यामध्ये 3 घेतले, त्याच्यावर 2 घेतले, त्याच्यावर 1 घेतला तर त्याचा त्रिकोणी आकार होतो. म्हणून त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. आता चौरस संख्या माहिती तुम्हाला? स्क्वेअर नंबर. चौरस म्हणजे वर्ग संख्या. 1 चा वर्ग 1 म्हणून 1 ही स्क्वेअर संख्या आहे.
2 चा वर्ग 4 म्हणून 4 ही काय आहे स्क्वेअर नंबर आहे. 3 चा वर्ग 9 म्हणून 9 ही काय आहे स्क्वेअर संख्या. स्क्वेअर संख्या शिकवायची गरज आहे का नाही, ते सोपं आहे. स्क्वेअर म्हणजे वर्ग संख्या. आणि त्यानंतर आहे क्यूब. क्यूब म्हणजे घन. घन आपण कागदाचं बनवलं होतं बघा, असे कागद छोटे छोटे फाडून असं गोल करून त्याचा चौकोन चौकोन जोडून पूर्ण तो घन बनवला होता. शिकलो होतो की नाही आपण घन बनवायला. तर क्यूब म्हणजे घन. घन संख्या म्हणजे काय तर एका संख्येचा 3 वेळा गुणाकार. 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 1 चा घन किती 1. 2 चा घन किती 8. 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे एका संख्येचा 3 वेळा गुणाकार केला की आपल्याला घन संख्या मिळते. आता तुम्ही म्हणाल मॅडम 2 गुणिले 2 गुणिले 2 बेक बे बे दुने 4 4 दुने तुम्ही 6 म्हणता. बेक बे बे दुने 4 बेत्रिक 6. तसं नाही. कसं मग 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे बे दुने 4 आणि 4 दुने 8. लक्षात आलं का. परत तसंच 3 तुम्ही म्हणाल मॅडम 3 त्रिक 9. 3 चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 3 त्रिक 9. असं नाही. मग कसं 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक किती 27 म्हणून 3 चा घन किती आहे 27. कळलं का. एका संख्येचा 3 वेळा गुणाकार म्हणजे क्यूब संख्या. एका संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे स्क्वेअर संख्या. आणि जी संख्या त्रिकोणाच्या आकारात मांडता येते ठिपक्यांच्या रूपात ती संख्या म्हणजे ट्रायंग्युलर संख्या. समजलं का. आता इथे 1 चा वर्ग 1 ते 10 पर्यंतचे मी वर्ग लिहून दिले म्हणजे स्क्वेअर लिहून दिले, ते पाठ करायचे. मॅडम काळ आलं इथे टच कर. आणि 1 ते 10 पर्यंतचे मी तुम्हाला घन लिहून दिले, ते तुम्ही तोंडपाठ करायचे. 8 चा घन किती, 7 चा घन किती, 6 चा घन किती, हे तोंडपाठ पाहिजे. म्हणजे आपल्याला काय होईल त्या ज्या हे दिले स्वाध्याय त्याच्यामधले 1.2 2.3 4.1 त्याच्यामध्ये प्रश्न असतात ते आपल्याला सोडवायला सोपे जातात. तर हा धडा जो होता चौथा पॅटर्न किती जणांना समजला. काय काय शिकलो आपण या धड्यामध्ये इंग्लिश मध्ये सांगा. इवन नंबर समसंख्या, ऑड नंबर विषम संख्या, प्राइम नंबर मूल संख्या, कंपोजिट नंबर संयुक्त संख्या, ट्विन प्राइम्स नंबर जोड़ मूल संख्या, कोप्राइम नंबर समूल संख्या, विराम संख्या, ट्रायंगुलर नंबर त्रिकोणी संख्या, स्क्वेअर नंबर चौरस संख्या, चौरस किंवा वर्ग संख्या. हा आणि क्यूब समजलं. ओके. कुणाला काय अडचण मॅडम मला हे समजलं नाही अजून एकदा सांगा बघा. आठवते का सगळं शिकवलेलं. कुठला घटक डबल शिकवायचंय का. आता ह्याला शिकवणं वेगळं आणि तुम्ही सराव करणं वेगळं. सराव जेवढा तुम्ही जास्तीत जास्त कराल, जेवढा सराव घरी जाऊन जेवढे स्वाध्याय सोडवाल तेवढं तुम्हाला कळेल की मला हे येत नाहीये, मला ते येत नाहीये. आणि तुम्ही जर काहीच सोडवलं नाही घरी जाऊन नुसतं बघून लिहिलं काहीही कळणार नाही. त्याच्यामुळे सराव करणं ही जबाबदारी तुमची आहे आणि आलेल्या शंका विचारणं ही पण जबाबदारी तुमचीच आहे. ठीक आहे. ओके.